सर्वप्रथम मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही. शिवसैनिक असतो मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो. त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही. पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर माननीय महाराज गोगावले साहेबांचा आहे, माननीय अनिल निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचा आहे. कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. शब्द नीट ऐकून घ्या, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. आज धनशक्ती हारलेली आहे. पैशाचा महापूर आला होता, करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही. आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे. त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे. आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे. व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही. साहेबांनी विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत. त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे. ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू.